आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. चुप बसा. 9वी नंतर माझा बाप शाळाच नाही शिकला रे. हा 9वी त्यानं मास्तरच्या खुर्चीवर कर्कट ठेवले. नको तिथं मास्तर पंक्चर झालाय, त्याला शाळेतून काढलं होतं. तुम्ही त्याला डायरेक्ट कॉलेजमध्ये पाठवता. काय चालू आहे? कुठला आहे? सर तुम्ही शांतपणे ऐकून तर घ्या कार्यक्रम. आम्ही तुमच्या वडिलांवरती डिटेल रिसर्च केलाय सर. अच्छा. हो, त्यांच्या मांडीवर तीळ पण आहे. एवढं डिटेल रिसर्च केला? काय हे तुमच्या रिसर्च करायला लागले लोक. हा मांडीच्या तिळापर्यंत पोहोचले. हे सगळं प्रकरण माझ्या मांडीशी येणार आहे, लक्षात ठेवा. खरी गंमत तर पुढे आहे सर. तुम्ही ऍक्च्युली गंमत खूपच पुढे नेऊन ठेवली मॅडम. थोडीशी इकडे ओढा. येतोय सर, येते गंमत येते. आता हा बबन कॉलेजला गेला आणि मग हळूहळू त्याच्यातलं आणि तिच्यातलं प्रेम बहरू लागलं. निसर्गाच्या सानिध्यात, म्हणजेच वारा, पाऊस, खळखळ वाहणारी नदी, डोंगर दऱ्या, त्याचबरोबर पक्षी, कोकिळा, कोकिळा. हे काय कोकिळेचा घासा बसला आहे का? कोकिळा कावळ्याची मिमिक्री करून राहिली काय? म्हटलं ना सर, खरी गंमत पुढे आहे सर. घ्या हो गंमत थोडी इकडे घ्या. बरोबर. जणू जणू सगळा निसर्ग त्यांच्या प्रेमाची साक्ष देत होता. डोंगर भावण्या बेवड्या हे काय आहे? अरे माकड पण निसर्गाचा भाग आहे ना. वा, तुम्हाला सांगतो खरं कॅरेक्टर एकट्यानं पकडलंय. स्वतःच माकड करून घेतलंय 4 चौकात. काय सर आवडतंय ना तुम्हाला? पण मी तुम्हाला सांगू सर, इथे गोष्ट संपत नाही, आता सुरू होती एक गोष्ट. अरे देवा. कारण हे सगळं नियतीला मान्य नव्हतं, म्हणून त्या दोघांना तिच्या भावाने रंगे हात पकडलं. आणि नंतर तिच्या भावाने आपल्या बकऱ्याला 4 लोक गोळा करून कुत्र्यासारखं तुडावलं. हे सगळं तिला पाहवलं नाही, म्हणून ती स्वतः त्याला वाचवायला गेली. पण त्या गर्दीमध्ये तिला सुद्धा 2 पडल्या. आणि त्याला पण पडली, कारण त्याने गर्दीचा फायदा घेतला. त्यानंतर ते दोघं धावत पोहोचले हैदराबादला गेले. सर तुम्ही कसं ओळखलं सर? इथे सेंटर स्टेजला कसं ओळखलं सर? तुम्ही कसं ओळखलं सर? अरे बेकार आहे हो तुम्ही. हे सैराटची स्टोरी सांगता, माझ्या बापाची स्टोरी म्हणून खपवता. काय चालू आहे तुमचं? सैराटची स्टोरी आहे ना हे. सर तुमचा इगो हर्ट झालाय. पण सर ह्या वेळेला आम्ही जेन्युइनली एखादं चांगलं गाणं तुमच्या वडिलांसाठी गाऊ. तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. त्यांचा वाढदिवस आहे सर. प्लीज इकडे तुमचा मूड खराब करून घेऊ नका. काय चालू आहे तुमचं? 10 लाख रुपये दिले. जेन्युइन गाणं घे. पप्पा सांगा कोणाचे? पप्पा अर्ध्या गावाचे.
काहीतरी काय नाही सर सर एवढं त्याला मला- नीट समजून सांगा. नाही, तुम्ही नाही, सांगतो सर मी. सर सर तुम्ही एवढं चिडू नका सर 75 वाढदिवस माझ्या बापाकडे असंच बोलतो. त्याला काय अर्थ आहे काय? नाही सॉरी त्यांना सर खरी मजा पुढे आहे सर. मला तुम्ही सांगा ते मजा इकडे येणार आहे की मला तिकडे जावं लागणार आहे मजा घ्यायला? येईल येईल सर आता पुढे अजून मजाच येणार सर. पुढे पुढे आणि त्यांचं प्रेम पुढे वाढत जातं आणि सुरू होते 1 2 1 2 3 4 पहिल्या धारेच्या प्रेमात झाला, पहिल्या धारेच्या प्रेमात झाला, काळीच गेलाय झाल, एक काळीच गेलाय झाल. पातळी ही ना तुला लागलाय ना. पातळी ही ना. अरे काय काय केले? हा? अरे लाजा वाटू द्या रे. का बाप मारून टाकलाय? हा? आता मी याची जयंती साजरी करू का पुण्यतिथी? काका सॉरी काका, आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहे. तुमच्या बाबांसाठी माझ्याकडे गाणं आहे काका. हे अंगना में बाबा दुआरे पे माँ, अरे कैसे आए गोरी हम तोरे घर माँ, अरे कैसे आए गोरी हम तोरे घर माँ, अरे कैसे आए. सर का? बघितलं ना, आम्हाला माहिती आहे आमचा कार्यक्रम बघण्यासाठी लोक मरतात. सर माझी खात्री आहे की आता तरी तुम्हाला कार्यक्रमात मजा आलीच असेल. बाय द वे आम्ही 12व्या 13व्याचे सुद्धा कार्यक्रम घेतो. 13व्याला कधी येऊ सर? निघा इथून. निघा. भारत आहे तर लाफ्टरचे 4 आणि 6 आहे आणि बुलेट आहे तर बिल्डिंग फिक्स आहे. रिडेव्हलपमेंटचा शेवटचा स्टॉप म्हणजेच बुलेट. सोसायटीला 0 कॉस्ट रिडेव्हलपमेंट देणारा अग्रगण्य ब्रँड. आणि आता तुम्हाला हसवायला येत आहे कॉमेडीची जबर बुलेट. भारत गणेशपुरे आणि टीम अर्थातच लोटपोट राउडीज गँगचे मेंबर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विरार का छोरा राजेश, खानदेश कन्या वनमाला, मुंबईचा निखिल, नवी मुंबईचा निलेश आणि ठाण्याची शर्वरी. गाठ सुटू दे. ए, चल चल झोप. अरे पेश बेडवर काय मेल्यावर झोपणार आहेस का? म्हणजे हो सिस्टर, हा. मला काही होणार नाही ना? अरे कसलं काय होतंय, साधा अँडेपिक्स तर काढायचंय. काढायचं अपेंडिक्स म्हणतात त्याला. वेगळं काही बोललं तर आयटम वेगळा निघणार आहे का? नाही ना. हा, चल आता येईल तो आणि काढेल मग. अहो डॉक्टर येणार आहेत ना काढायला? डॉक्टर असेल तुझ्यासाठी, माझ्यासाठी माझा पोरगा येतो. पण माझं ऑपरेशन नीट होईल ना? आता मला काय माहिती, तो आल्यावर त्याला विचार. हा चल आता मी तुला ना अस्ति कलश देते. ऑपरेशनच्या आधी प्रत्येक पेशंटला देतो आम्ही अस्ति कलश. तुम्हाला अॅनेस्थेशिया म्हणायचंय का? तेच ते. तेच ते कसं असेल? ऑपरेशन फेल झालं तर अस्ति कलश येतो. तुला माझ्या चुका काढायच्या की अँडेपिक्स काढायचंय? अपेंडिक्स काढायचंय. मग गप झोप ना. अँडेपिक्स.